एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत टेन्सेस। टेन्सेस असतात काय, टेन्सेस कशा प्रकारे वापरले जातात हे आपण आज शिकणार आहोत। तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर सर्वात पहिले समजू की टेन्सेस म्हणजे काय। तर टेन्सेस असे रूल असतात इंग्लिश ग्रामरचे, जे की आपल्याला सांगतात की कोणतं काम केव्हा घडतंय किंवा कोणतं काम किती झालेलं आहे, हे टेन्सेस आपल्याला सांगत असतात। तर अजून थोडं आपण समजू। समजा मी एग्जांपल घेतलं, मी तुम्हाला शिकवतो आहे, मी तुम्हाला शिकवतो आहे। आता टेन्सेसच्या रूलने तर आपण याचं इंग्लिश बनवून घेऊ, पण याच्याहून काय समजतंय, शिकवतो याच्याहून काय समजलं, काम समजलं, आणि याच्याहून एका प्रकारचा टाइम समजतोय। कारण की तुम्ही टेन्स शिकल्यानंतर तुम्हाला समजेल की कशा प्रकारचा टाइम समजतोय, म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, प्रेझेंटची। म्हणजे टेन्सेसहून आपल्याला टाइम समजतोय। आणि अजून काय म्हणलं मी, शिकवतोय, काय एक काम आहे, वर्क। म्हणजे टेन्सेस आपल्याला टाइम आणि वर्क सांगत आहे। तर आता समजूया टेन्सेसच्या टाइप्स। तर टेन्सेसची सर्वात पहिली टाइप्स म्हणजे जे की आता चालू आहे, आता काय चालू आहे, शिकवणं चालू आहे। म्हणजेच जे आता चालू आहे, जे काम आता सुरू आहे, त्याला आपण म्हणतो वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स। म्हणजे सर्वात पहिला काय येणार आहे आपला, प्रेझेंट टेन्स। आणि दुसरा जो येणार आहे तो आहे गेलेलं काम, म्हणजे झालेलं काम किंवा गेलेला दिवस सुद्धा असू शकतो, 5 मिनिटांआधी झालेलं काम सुद्धा असू शकतं, म्हणजेच भूतकाळ, पास्ट टेन्स। आणि तिसरा म्हणजे फ्युचर टेन्स। समजा मी म्हणलं हे टेन्सेस शिकल्यानंतर तुम्ही खूप मोठी इंग्लिश बोलणार आहात, हा झाला तुमचा एक, त्याला म्हणतात फ्युचर टेन्स, जो की येणार आहे अजून फ्युचर मध्ये, फ्युचर टेन्स। तर बघा प्रेझेंट टेन्स जो आहे, जो की आता सुरू आहे, आता काय सुरू आहे, माझं शिकवणं सुरू आहे आणि तुम्ही शिकताय, हा काय प्रेझेंट टेन्स आहे। पास्ट टेन्स म्हणजे काय, गेलेला दिवस। समजा मी म्हणलं मी काल शिकवलं होतं किंवा काल शिकवलं होतं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, भूतकाळ म्हणू शकतो, गेलेला दिवस, म्हणजेच पास्ट टेन्स। फ्युचर टेन्स म्हणजे येणारं काम, जे काम आता आपल्याला करायचंय। समजा मी म्हणलं मी उद्या तुम्हाला शिकवणार आहे, तर तो होईल एक फ्युचर टेन्स। तर आता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ। आता हे जे 3 टाइप्स आहेत आपल्या टेन्सच्या, त्यांच्यामध्ये सुद्धा काही प्रकार पडणार आहेत, काही टाइप्स पडणार आहेत। तर बघूया। तर याच्यात आता कोणत्या कोणत्या टाइप्स आल्या, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। या आपल्या टेन्सच्या टाइप्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। तर या ज्या टाइप्स आहे त्याच्यात सुद्धा काही प्रकार पडणार आहेत। कोणते कोणते, प्रेझेंट मधला सर्वात पहिला म्हणजे आपला इंडेफिनिट, दुसरा प्रेझेंट, दुसरी टाइप्स म्हणजेच कंटिन्यूअस, इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स आणि दुसरा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, तिसरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स, चौथी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स किती टाइप्स पडल्या, इंडेफिनिट 1, कंटिन्यूअस 2, परफेक्ट 3, परफेक्ट कंटिन्यूअस 4। अशा 4 टाइप्स टोटल आपल्या टेन्सच्या पडल्या। काय याच्यात ज्या टाइप्स आल्या त्या सुद्धा याच्यात येणार आहे। तर तसंच बघा, पास्ट याच्यात कोणती कोणती आली, इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स, तर याच्यात सुद्धा तेच आहे। इंडेफिनिट पास्ट टेन्स याच्यात कोणती आली, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, तर याच्यात काय येईल, पास्ट कंटिन्यूअस टेन्स।
याच्यात आलंय प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तर याच्यात सुद्धा येईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट याच्यात काय आलंय चौथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर याच्यात येईल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे तर आपल्याला कळलं का ह्याच टाइप्स आता फ्युचर मध्ये सुद्धा येतील. तर तसंच बघा आता याच्यात काय आलंय प्रेझेंट इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स, तर याच्यात सुद्धा येतील फ्युचर इंडेफिनिट फ्युचर टेन्स. नंतर याच्यात काय आलंय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तर फ्युचर मध्ये येतील फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याच्यात काय आलंय प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तर फ्युचर मध्ये सुद्धा येतील प्रेझेंट फ्युचर परफेक्ट टेन्स. नंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तेच याच्यात येतील फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर प्रत्येकाच्या टाइप्स कशा कशा पाडायच्या हे तर तुम्हाला आता समजलं. पण हे टोटल 12 टेन्सेस आहे. पण आता तुम्ही टेन्शन नाही घ्यायचंय की हे 12 टेन्सेस आहे. तुम्ही नुसत्या ह्याच्यातल्या प्रेझेंट मधल्या जर टाइप्स शिकल्या ना तर दोन्हीचे दोन्ही तुम्हाला पूर्ण सोपेच जाणार आहे. तर शिकायला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण प्रेझेंटच्या टाइप्स शिकूया. आता प्रेझेंटच्या टाइप्स शिकायच्या पहिले तुम्हाला हे शिकणं महत्त्वाचं आहे. कोणतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता कर्ता म्हणजे जो करणारा असतो त्याला आपण काय म्हणत असतो? कर्ता म्हणत असतो. आणि क्रियापद म्हणजे जी क्रिया घडते, खेळण्याची असेल, हसण्याची असेल, कशाचीही असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. नंतर कर्म, जे त्या क्रियेचं नाव आहे, समजा क्रिकेट ते वगैरे, तर त्याला आपण काय म्हणतो? कर्म म्हणतो. अशा प्रकारे कर्ता क्रियापद होतं. हे कशामधून आलं? इंग्लिश मधून हे अशा प्रकारे लागणार आहे. पण जेव्हा मराठीमध्ये तर असंच येणार आहे. पण याच्यात काय होणार आहे? कर्त्यानंतर मराठीमध्ये क्रियापद नाही येणार आहे, तर दुसरा कर्म येणार आहे मराठीमध्ये, आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये क्रियापद येईल. आता प्रत्येकाला समजलं? तर आता प्रत्येकाने लाईक करायचंय. तर बघा याच्यानंतर हे समजावाय करता आपण एक एक्झाम्पल घेऊ. सचिन प्लेज क्रिकेट. आता इथे तर असंच लावायचं आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पण करणारा कोण आहे? सचिन, म्हणजे तो हे करता म्हणून इथे लिहिलं सब्जेक्ट. प्लेज ही काय आहे? क्रिया आहे. कशाची क्रिया आहे? खेळण्याची, म्हणून तिला म्हणलं वर्ब, कारण की क्रियापद. मग ऑब्जेक्ट, क्रियेचं नाव काय आहे? क्रिकेट, म्हणून ते झालं कर्म, ऑब्जेक्ट. ह्याच येणार आहे इंग्लिश मधून. पण मराठी मधून काय होणार आहे? हाच ऑब्जेक्ट दुसरा येणार आहे. एवढंच मराठीमध्ये होणार आहे. आता प्रत्येकाला समजलंय? लाईक केलं? आता सबस्क्राईब सुद्धा करा. तर आता प्रेझेंट टेन्सच्या आपण पहिल्या टाइप्सला सुरुवात करूया. तर प्रेझेंट टेन्सची सर्वात पहिली टाइप्स म्हणजे इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स, नाहीतर तुम्ही याला सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा म्हणू शकता. तर आता याचा फॉर्म्युला काय आहे? जशा प्रकारे तुम्ही सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट शिकले होते तशाच प्रकारे याचे एक्झाम्पल सुद्धा येणार आहे. तर बघा याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1, नाहीतर V1 च्या ऐवजी V सुद्धा वापरला तर चालेल, प्लस ES प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे करता तर वापरायचाच, पण आता V1 क्रियापद पहिलं वापरल्यानंतर प्लस ES केव्हा लावायचा? सिंग्युलर असेल तेव्हाच ES लावायचा आहे, प्लुरल असेल तर लावायचा नाही. केव्हा सांगितलं मी? सिंग्युलर जर असेल तर ES आणि ES चा वापर करायचा आहे, पण प्लुरल असेल तर वापर करायचा नाही. तर सिंग्युलर म्हणजे आपलं एकवचन आणि प्लुरल म्हणजे आपलं अनेकवचन. तर हे झाले आपले
सिंग्युलर आणि प्लुरल. तर आता फॉर्म्युला तर तुमचा क्लिअर झाला आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वापरायचे. फॉर्म्युला तर तुमचा आता क्लिअर झाला. तर आपण आता याचे एक्झाम्पल पाहूया. तर आपण घेतलं, समजा मी इंग्रजी शिकवतो. मी इंग्रजी शिकवतो. तर याच्याकरता आहे ना तुम्हाला मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेशन आलं पाहिजे. तर याच्यात सुद्धा मी सांगून देतो, मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे आपण ते. तुम्ही नसेल पाहिला तर मी लिंक देऊन देईल तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शन मध्ये. नंतर मीला लावला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. शिकवतो. शिकवतोला तुम्ही काय म्हणलं असतं? टीचिंग म्हणलं असतं. पण इथे काय करायचं आहे, शिकवतो आलंय अशा प्रकारे जर असेल तर तिथे फक्त टीच लावायचंय. आय मग मी म्हणे टीच. नंतर इंग्रजी, याला इंग्लिश मधून म्हणतात इंग्लिश. आय टीच इंग्लिश. म्हणजे अशा प्रकारे जर सेंटेन्स आलेले असले ज्याच्यात की काहीच नाही सांगितलेलं आहे, फक्त असंच म्हणलेलं आहे मी क्रिकेट खेळतो, मी इंग्रजी शिकवतो, अशाच प्रकारचे सेंटेन्स फक्त इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहे. समजा मी एक्झाम्पल घेतलं, मी क्रिकेट खेळतो. मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय. म्हणून इथे घेतला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. खेळतो. खेळतोला म्हणलं प्ले. नंतर क्रिकेट. हे झालं क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. तर अजून एक एक्झाम्पल येईल, आम्ही क्रिकेट खेळतो, वी प्ले क्रिकेट. अशा प्रकारे याच्यात एक्झाम्पल येणार आहे ज्याच्यात की काहीच सांगितलेलं नाही आहे, फक्त एवढंच आहे खेळतो किंवा आम्ही क्रिकेट खेळतो. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहे ते याच्यात येणार आहे. आता आपण सुरू करूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर याचा मराठीतून अर्थ आहे चालू अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजे तो काळ सुरू आहे पण अजून पूर्ण झालेला नाही, अपूर्ण आहे. मी अजून शिकवतोय पण माझं शिकवणं पूर्ण झालेलं आहे का? नाही. म्हणजे तो काय एक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आता जो चालू आहे आपला तो. तर आता काय, तर याचा जो फॉर्म्युला आहे तर तो काय, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. हा याचा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट प्लस कुठलाही एम इज आर या तिघांपैकी जर एकही आला तर तुम्हाला ओळखता येईल की हे कोणता, हा कोणता टेन्स आहे? प्रेझेंट टेन्स मधला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तो आहे. प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट असा याचा फॉर्म्युला आहे. तर याच्यावरून कसं घेता येईल आपल्याला? समजा मी म्हणलं मी वर्तमानपत्र वाचत आहे. मीला इंग्लिश म्हणून काय म्हणतात? आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला. आयला म्हणलं एम. आपला काय आला आता या तिघांपैकी? एम आला. आय एम. नंतर पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. आता याच्यात काय होणार आहे? तिसरा येणार आहे आणि याच्यानंतर दुसरा येणार आहे म्हणजे वाचत. याला काय म्हणलं इंग्लिश मधून? रीडिंग. आणि हे सिंग्युलर आहे म्हणून इथे लावला एक. नंतर वर्तमानपत्र, याला इंग्लिश मधून म्हणतात न्यूजपेपर. म्हणजे आता न्यूजपेपर वाचणं सुरू आहे पण तो वाचणं पूर्ण झालेला आहे का? नाही. म्हणजेच तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे याला म्हणावं लागतं आपलं काम सुरू आहे पण ते पूर्ण झालेलं नाहीये, त्याला म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता तुमच्या खूप चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असेल तरी आपण एक एक्झाम्पल घेऊन घेऊ. समजा मी घेतलं माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहे, नाहीतर माझी आई वर्तमानपत्र वाचत आहे असं सुद्धा म्हणता येईल.
माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. आता याच्यात दोन महत्वाचे शब्द आहे, माझे आणि वडील. म्हणून माझेला इंग्लिश मधून म्हणलं माय, वडीलला इंग्लिश मधून म्हणलं फादर. माय फादर. नंतर एवढं घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आयला म्हणलं इज. नंतर वाचत, याला इंग्लिश मधून काय म्हणतात, रीडिंग. नंतर सिंग्युलर म्हणून ए, आणि वर्तमानपत्राला इंग्लिश मधून काय म्हणतात, न्यूजपेपर. तर पटकन हे नोट करून घ्या, कारण की हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि आता घेऊयात पुढचा टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पटकन हे मेमरी मध्ये सेव्ह करून घ्या आत्ताच. तर आता आपलं सुरू झालेलं आहे 3 नंबरचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर याचा फॉर्म्युला बघूया. तर याचा फॉर्म्युला काय आहे आता बघा, सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, V3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट वापरायचा आहे आणि जे पण आपण घेऊ त्याच्यात हॅव आणि हॅज हे प्रत्येक वाक्यामध्ये जर आलं तर हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स तो असणार आहे. लक्ष द्या, कारण की टेन्स हे इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला खूप कामात पडत असतात. नंतर V3 म्हणजे क्रियापद तिसरं वापरून कर्म वापरायचे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे हा कोणता काय, पूर्ण वर्तमान काळ. समजा मी म्हणू शकतो मी माझा होमवर्क कंप्लीट केलेला आहे, नाहीतर माझं काम मी पूर्ण केलेलं आहे. अशा प्रकारचे जे वाक्य आहे ते याच्यात येणार आहे. समजा मी म्हणलं मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. आता 100 पैकी जे 99% लोक आहे ना, त्यांना गृहपाठ म्हणजे काय तेच अजून समजलं नसेल. कारण की त्यांना पूर्ण इंग्लिश मध्येच माहिती आहे होमवर्क, म्हणजेच गृहपाठला होमवर्क म्हणतात. तर मीला इंग्लिश मधून म्हणलं आय, नंतर आयला हॅव पहिला घेतल्यानंतर शेवटचा, नंतर पूर्णला म्हणलं कंप्लीट, नंतर माझाला म्हणलं माय, गृहपाठला होमवर्क. आय हॅव कंप्लीट माय होमवर्क म्हणजे मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ना, खूप सोपा आहे. कारण की याच्यात हॅव जर आलं तर हा कोणता टेन्स राहणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स राहणार आहे. प्रेझेंट टेन्सच्या तिसऱ्या टाइप्स मधला टेन्स राहणार आहे. आणि याच्यात प्रत्येक काम जे आहे ते पूर्णच झालेलं राहणार आहे. माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे, नाहीतर माझं शिकणं पूर्ण झालेलं आहे, माझं शिकवणं पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेऊया, कारण की हे तर तुम्हाला पूर्णच आता समजलं असेल. तर आता याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सब्जेक्ट प्लस पुढे काय येणार आहे आता, हॅव हॅज प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तर आता हॅव हॅज बीन या तिघांपैकी जर एकही शब्द याच्यात आला, प्रत्येक यांचे शब्द तुम्ही यांना नोट करून घ्या. म्हणजे पूर्णचा पूर्ण फॉर्म्युला सगळ्या टेन्सचे तुमचे पाठ असले पाहिजे, तरच तुम्हाला टेन्स जमतील. नंतर म्हणजे हा आहे पूर्ण वर्तमान काळ. हा नुसता पूर्ण ते झालेला आहे, तर पूर्ण वर्तमान काळ आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतो, कंटिन्युअस टेन्स. तर आता फॉर्म्युला
ट्रान्सलेटनी करून दाखवणार। जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंक वर क्लिक करून पाहू शकता तो मराठी वाक्य इंग्लिश मध्ये बनवायचा व्हिडिओ। तर आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल घेऊ। समजा सचिन 1990 पासून काय पुढे क्रिकेट खेळत आलेला आहे। क्रिकेट खेळत आलेला आहे। सचिन has been playing cricket since 1990। आता प्रत्येक जण लाईक करेल एक्सप्लेन करायच्या पहिले। सचिन 1990 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे म्हणजे त्याने आता क्रिकेट खेळणं नुसतं पूर्ण नाही केलेलं आहे, तर तो 1990 पासून क्रिकेट खेळत आलेला आहे। तर आता काय चालू आहे 2024 म्हणजे तो केव्हापासून क्रिकेट खेळत येतोय म्हणजे तो काय त्याचा पूर्ण वर्तमान काय आहे, तो काय केव्हापासून सुरू आहे म्हणून तो पूर्ण वर्तमान काळ। तर प्रत्येकाला आता समजलेलं आहे आणि प्रेझेंट टेन्स मधल्या चारी टाइप्स आपल्या आता पूर्ण झालेल्या आहेत। ही चौथी टाइप्स होती तिसरीनी म्हणजे चारी टाइप्स आपल्या आता पूर्ण झालेले आहेत। तर आपण आता पास्ट टेन्सला सुरुवात करत आहोत। आता प्रत्येक जण लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करणार आहे। तर सुरू करूयात पास्ट टेन्स। पास्ट टेन्स मधली पहिली टाइप्स म्हणजे सिंपल म्हणजे इंडेफिनिट पास्ट टेन्स सुद्धा म्हणू शकता, सिंपल पास्ट टेन्स सुद्धा म्हणू शकता। जसे प्रेझेंट होते तशाच प्रकारच्या याच्या सुद्धा टाइप्स होणार आहे। तर याचा फॉर्म्युला बघू आता। सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। छोटासा फॉर्म्युला आहे, पाठवून जाईल लगेच। तर बघा आता याच्यावरून कशा प्रकारे एक्झाम्पल येणार आहे लक्ष द्या आता। तर याच्यात कसं येणार आहे आता भारताला (1947) मध्ये स्वातंत्र्य मिळाले। तर कोणीच अजून लिहिणार नाही, पहिले समजून घ्या मगच लिहायचंय। तर आता बघा भारताला इंडिया गॉट फ्रीडम इन इंडिया गॉट फ्रीडम इन 1947 म्हणजे आता काय भूतकाळ येतो म्हणून त्याला असं मागे घेतलेलं आहे। समजा मी म्हणलं मी इंग्लिश शिकवले अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहे म्हणजे याच्यात काहीच समजणार नाही, नुसते अशा प्रकारे सेंटेन्स येणार आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तशाच प्रकारचं आहे। तर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सला सुरुवात करूया। तर याचा फॉर्म्युला कसा येणार आहे आता सब्जेक्ट प्लस वॉट्स वेअर प्लस विथ प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। तर अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे। तर आता याच्यात कशा प्रकारे वापरला जाणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये तिथे काय चालू आहे तर बघा आता कशा प्रकारे त्याच्यात एक्झाम्पल येणार आहे।
वेअर जर असला तर तो काय राहणार आहे आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स राहणार आहे. सेंटेन्स लिहिताना जर वॉज वेअरचा वापर झालेला असला तर आता पुढे जाऊया. एक्झाम्पल पाहू आपण आता तसे. समजा मी म्हणलं मुले मैदानावर खेळत होती. मुले मैदानावर खेळत होती. मुले मैदानावर खेळत होती. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड. तर मुले मैदानावर खेळत होती म्हणून होती लागलाय म्हणून तो काय भूतकाळ. आणि याच्याहून पास्ट कंटिन्युअस टेन्स एकच ओळखता येईल. फॉर्म्युलामध्ये काय वॉज आणि वेअर. तर दोघांपैकी एक शब्द लागला पाहिजे. तर याच्यात काय लागलंय वेअर लागलंय. तर याच्याहूनच आपल्याला ओळखता आलं की या पास्ट कंटिन्युअस टेन्स द चिल्ड्रन वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड. तर लक्ष द्या कारण की इंग्लिश बोलणे टेन्सनीच येत असतं. नंतर प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुले मैदानावर खेळत होती पण त्यांचं खेळणं पूर्ण झालं होतं का नाही म्हणून तो काय पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण चालू अपूर्ण भूतकाळ. तर आता म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस सारखंच आहे. तर आता एवढं तर तुमचं क्लिअर झालं. आता आपण पास्ट परफेक्ट टेन्स घेऊया. तर पास्ट परफेक्ट टेन्स याचा फॉर्म्युला खूप छोटा आहे. सब्जेक्ट प्लस हॅड पुढे काय प्लस विथ 3 प्लस ऑब्जेक्ट. एकाच मिनिटात पाठ होणारा फॉर्म्युला आहे. तर बघा आता याचे एक्झाम्पल घेऊ आपण पास्ट परफेक्ट टेन्सचे. तर ते एक्झाम्पल कसे येणार आहे आता. समजा मी म्हणलं आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी गाडी निघून गेलेली होती. गाडी निघून गेलेली होती. तर आता याचं इंग्लिश कसं बनेल. जरा जास्तच मोठे आहे त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट लिहून घेऊ. बघा आता आम्ही स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी गाडी निघून गेलेली होती. द ट्रेन हॅड लेफ्ट द स्टेशन बिफोर वी रीच देअर. म्हणजे गाडी निघण्याची क्रिया काय पूर्ण झालेली आहे म्हणजे तो काय पूर्ण भूतकाळ. अशा प्रत्येक क्रिया ज्या आहे त्या याच्यात पूर्ण झालेल्या राहणार आहे. म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सारखंच राहणार आहे. म्हणजे सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स सारखंच राहणार आहे. तर आपण घेऊयात आता प्रेझेंट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेऊयात आपण आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस had been plus V plus ing plus object. तर बघा आता had नाहीतर बी याच्यात आला पाहिजे. सब्जेक्ट तर प्रत्येकामध्येच येणार आहे कंपल्सरी येणार आहे. नंतर V plus ing plus object. तर हे तर आपल्याला समजलं आता. म्हणजे आता आपण एक्झाम्पल पाहूया. समजा मी म्हणलं आम्ही त्या प्रकल्पावर दोन वर्ष काम करीत आलेलो आहोत.
त्या प्रकल्पावर 2 वर्ष काम करीत आलेलो आहोत. आम्ही त्या प्रकल्पावर 2 वर्ष काम करीत आलेलो आहोत. We had been working on that project for 2 years. म्हणजे ते आता नाही करताय किंवा त्यांचं झालेलंही नाहीये, तर ते आलेले आतापर्यंत काम करत. म्हणूनच हा प्रेझेंट म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे तुम्ही जर नुसतं समजत नसेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला बघितलं ना तर तुम्हाला हे समजून जाईल. पण तुम्ही ते लिहून घ्या आत्ताच्या आत्ता. तुम्ही हे टेन्स शिकण्याकरता 2 महिन्यांत सुद्धा तुमच्याकडून होत नाही. पण आपण 1 तासाच्या आधी हे कंप्लीट करणार आहे. तर बघा आता एवढं तर तुम्हाला कळलं. परत एकदा सांगून देतो. केव्हापासून आलेले ते 2 वर्ष काम करीत येत आहे ते. म्हणजे आता त्यांचं काम झालेलंही नाही, म्हणजे झालेलं असेल. ते येत आहे आतापर्यंत, म्हणजेच तो काय पूर्ण वर्तमान काळ. तो नुसता पूर्ण आहे पण त्याला एक पूर्ण लावलेला आहे, कारण की तो केव्हापासून करत येत आहेत ते. तर बघा आता आपण घेऊयात. आता जर तुम्हाला अभ्यास करता करता बोर होत असेल ना तर तुम्ही एक काम करा. एक नवा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणा, कारण की आपला फ्युचर टेन्स शेवटची टाइप सुरू झालेली आहे. म्हणजे आता फक्त त्याच्यातल्या 4 टाइप शिकल्यानंतर आपलं लेक्चर संपलं. आणि पटकन या व्हिडिओला लाईक करून सेव्ह करून घ्या. तर आता आपला लागलाय फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय? भविष्यकाळ, जो की उद्या घडणारे नाही तर घडणार आहे तो केव्हा तरी. समजा मी म्हणलं टेन्सेस शिकल्यानंतर तुम्ही मोठी इंग्लिश बोलणार आहात. हा झाला तुमचा एक फ्युचर टेन्स. आता बघूयात फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय. फ्युचर टेन्स फॉर्म्युला. तर सिंपल इंडेफिनिट प्रेझेंट टेन्स याचा आपण आता फॉर्म्युला बघूयात. तर सब्जेक्ट तर प्रत्येकामध्येच वापरला जातो, म्हणून आपण लिहू सब्जेक्ट प्लस शाल विल. पुढे काय येतं तर बघा एवढंच लक्षात ठेवून तुम्हाला प्लस करून V1 प्लस ऑब्जेक्ट. तर एवढा त्याचा फॉर्म्युला आहे असा. तर फ्युचर याच्यात सिंपल असो की कसंही असो, याच्यात कशा प्रकारे येणारे घडणाऱ्या क्रिया येणारे ज्या की अजून घडल्या नाही. समजा मी म्हणलो मी इंग्लिश शिकवणार, अशा प्रकारच्या क्रिया येणारे. मी त्या स्पर्धेत भाग घेणार. समजा मी म्हणलो मी त्या स्पर्धेत भाग घेणार. तर मी त्या स्पर्धेत भाग घेणार. तर हे कशा प्रकारे येणारे आय शॅल, नंतर टेक पार्ट इन दॅट, टेक पार्ट इन दॅट. आता कसं घ्यावं लागेल तर बघा आता इन दॅट नंतर कॉम्पिटिशन. तर हे झालं समजा मी त्या स्पर्धेत भाग घेणार. घेतलाय का अजून घेणार आहे. तर याच्यात प्रत्येक अशाच येणार. मी त्या स्पर्धेत भाग घेणार, मी इंग्लिश शिकवणार, अशा प्रकारचे त्याच्यात येणारे. म्हणजेच तो काय राहणार आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स ने फ्युचर टेन्स येतो. सिंपल फ्युचर टेन्स, इथे आपण प्रेझेंट टेन्स लिहून टाकलं होतं. तर बघा आता सब्जेक्ट प्लस शाल विल, म्हणजे याच्यात शाल नाही तर विल, या दोघांपैकी एक आला पाहिजे, नाही तर दोघेही येऊ शकतात. तर याच्यात बघा आता हे कशा प्रकारे ओळखता येईल. याच्यात हा शाल आलाय म्हणजेच तो काय आपला इंडेफिनिट फ्युचर टेन्स आहे. तर आता आपल्या फक्त 3 टाइप्स राहिलेले आहेत, त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण होऊन जाईल. तर बघा आता दुसरी टाइप्स आपण सुरुवात करूयात, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचा जो फॉर्म्युला आहे
तो आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस वी प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. तर बघा शॅल आणि विल या दोघांपैकी एक याच्यात आलं पाहिजे. बीच्या पुढे ई आहे, नंतर विल शॅल विल या दोघांपैकी एक शब्द आला पाहिजे. दोघंही येऊ शकतात. मागच्याही फॉर्म्युल्यामध्ये शॅल विल होतेच आपल्या. तर याच्यात कसे एक्झाम्पल येणार आहे आता. उद्या आम्ही आगगाडीने प्रवास करत असू. आपण रेल्वेने लिहून टाक. उद्या आम्ही रेल्वेने प्रवास करत असू. केव्हा? उद्या. उद्या म्हणजे काय ते येणार आणि तो काय तो चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे तो भविष्य काळ. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे केव्हा येते? उद्याच येते. म्हणजे तो अजून अपूर्ण राहिलेला आहे. तो काय अपूर्ण राहिलेला आहे म्हणजेच तो काय असणार आहे? आम्ही रेल्वेने प्रवास करत असू म्हणजेच तो असणार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एकदा इंग्लिश मध्ये लिहिल्यावर तुम्हाला अजून चांगलं समजेल. तर बघा आता वी शॅल बी ट्रॅव्हलिंग. तुम्हाला मी प्रेझेंट टेन्स मधले सगळे ट्रान्सलेशन दाखवले होते म्हणजे मराठी सेंटेन्स इंग्लिश ट्रान्सलेट करून दाखवले होते. पण तुम्हाला जर आता शिकायचे असतील तर तुम्हाला मी एका व्हिडिओची लिंक देऊन देईल. वी शॅल बी ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन टुमोरो. बाय ट्रेन टुमोरो. तर आता याच्यात काय आलंय? शाल तर आलेलाच म्हणजे याच्यापैकी दोघांपैकी जर एकही आलं आणि बी आला पाहिजे. हे बघा इथे लिहिलंय बी, तो आला पाहिजे तेव्हाच तो काय राहणार आहे. कारण की पहिल्यांमध्ये सुद्धा शाल विल होते म्हणून याच्यात बी सुद्धा आला पाहिजे तरच तो काय राहणार आहे? फ्युचर कंटिन्युअस टेन्स तो असणार आहे. आता पटकन लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. केलेलं असेल पहिल्यापासून तर राहू द्या. तर बघा आता आपण शिकूयात फ्युचर परफेक्ट टेन्स. त्यानंतर मग आपला एकच बाकी राहील. तर याचा जो फॉर्म्युला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा तो आहे सब्जेक्ट प्लस विल शॅल आणि नंतर आहे प्लस have प्लस with 3 प्लस ऑब्जेक्ट. तर आता याच्यात will shall आले पाहिजे आणि have हा आला पाहिजे आणि क्रियापद तिसरं वापरून कर्म वापरायचंय. सब्जेक्ट तर प्रत्येकाच्या याच्यात वापरलं जाईल. तर बघा याच्यावरून आपल्याला एक्झाम्पल घेता येतील. मी या रविवार पर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल. मी या रविवार पर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल. या रविवार पर्यंत पूर्ण केलेले असेल. I shall have complete. I shall have complete. पुढे काय? My work by this Sunday. याच्यात काय आलं? शाल आलं नाही तर हॅव आलं. पण हॅव जर असलं तरच तो काय राहणार आहे? फ्युचर परफेक्ट टेन्स राहणार आहे. हॅव असलं तरच.
नाहीतर तो फ्युचर परफेक्ट टेन्स नाहीये, तर तो फ्युचर कंटिन्युअस टेन्स असू शकतो. एवढं तर तुमचं क्लिअर झालं. मी या रविवारपर्यंत माझे काम पूर्ण केलेले असेल. तर आता मित्रांनो, आय शॅल हॅव कंप्लीट माय वर्क बाय दिस संडे. तर बघा, म्हणजे मी काम पूर्ण केलेले असेल म्हणजे तो फ्युचर टेन्स आहे, म्हणजे त्याच्यात पूर्ण काम जरी असलं तरी त्याच्यात काय म्हणावं लागणार आहे, उद्या किंवा येणारीच क्रिया असणार आहे ती, कारण की त्याचं नावच फ्युचर आहे. तर आता आपण घेऊयात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण भविष्य काळ. तर बघा, याचं सूत्र काय आहे, सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर बघा, याच्यावरून कसं एक्झाम्पल घेता येणार आहे आता. सॉरी, आपण दुसरा फॉर्म्युला लिहिला मित्रांनो आपण. तर बघा, आता फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय, मग सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस हॅव प्लस बीन प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. याच्यात विल आला पाहिजे, शॅल आला पाहिजे आणि हॅव तर आलाच पाहिजे आणि बीन आला पाहिजे आणि आयएनजी वापरून ऑब्जेक्ट वापरायचे. तर बघा, नंतर आता याच्यावरून कसे एक्झाम्पल येणार आहे. आता सचिन पुढील विश्वचषकापर्यंत क्रिकेट खेळत आलेला आहे. क्रिकेट खेळत आलेला असेल. क्रिकेट खेळत आलेला असेल. तर आता याचं इंग्लिश मधून कसं म्हणणार आहे, सचिन विल हॅव बीन प्लेइंग. पण आपला व्हिडिओ खूप वेळाचा बनेल म्हणून आपण डायरेक्ट लिहून घेऊ. तर आता बघा, सचिन विश्वचषकापर्यंत क्रिकेट खेळत आलेला असेल. सचिन विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट टिल द नेक्स्ट वर्ल्ड कप. म्हणजे आता काय करायचंय, विश्वचषकापर्यंत म्हणजे पुढच्या वर्ल्ड कपापर्यंत तो क्रिकेट खेळत आलेला असेल. तर आता याच्यावरून म्हणजे तो केव्हापासून येतोय म्हणून तो काय, पूर्ण भविष्य काय, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर बघा, आता याच्यात विल लागला, हॅव पण लागला, नंतर बीन पण लागला. म्हणजे काय कोणता लागला, ह्या चारींपैकी एक जरी आला तरी तो काय, फ्युचर टेन्स म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. प्लेइंग क्रिकेट, इथे काय वापरलं गेलं, आयएनजी. नंतर क्रिकेट टिल द नेक्स्ट वर्ल्ड कप. तर ज्या टेन्सला तुम्ही 2 महिने लावता ते टेन्स आपण 1 तासाच्या आधी पूर्ण शिकून झालेले आहेत. आता या व्हिडिओला लाईक करायचंय केलेलं नसेल तर, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचंय. आता पुन्हा एकदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पूर्ण तुम्ही आता वहीत लिहिलेलं असेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.